वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। मतदारांचा निर्णय ठरणार दिशा। पिंपळनेरच्या राजकारणात नवे पर्व। पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार असून या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले। या निवडणुकीतून केवळ नगराध्यक्ष व नगरसेवकांची निवड होणार नसून पिंपळनेरच्या पुढील 5 वर्षांच्या विकासाची दिशा आणि शहराचा कारभार कोणत्या विचारधारेतून चालणार हे स्पष्ट होणार आहे। गेल्या अनेक वर्षात पिंपळनेर शहराने वाढती लोकसंख्या, मूलभूत सुविधांवरील ताण, रखडलेली विकास कामे आणि नियोजनाचा अभाव अनुभवला। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, व्यापारी सुविधा आणि रोजगाराच्या संधी यासारख्या विषयांवर ठोस व दीर्घकालीन निर्णय घेण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवत आहे। या पार्श्वभूमीवर ही निवडणूक विकासाभिमुख निर्णयाची कसोटी ठरत आहे। नव्या नगर परिषदेवर येणारे नेतृत्व कोणतेही असो, त्यांच्यासमोर शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन, नागरिकांशी थेट संवाद आणि सर्व घटकांना न्याय देणारा कारभार हे मोठे आवाहन असणार आहे। मतदारांनी दिलेला कौल हा विश्वासाचा कौल मानून काम करण्याची जबाबदारी नव्या नेतृत्वावर येणार आहे। या निवडणुकीचा थेट परिणाम उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावरही होणार आहे। जनतेच्या अपेक्षा समजून घेतलेले प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांसाठी हा निकाल पुढील वाटचालीचा मार्ग नवा ठरू शकतो। तर जनतेपासून दूर राहिलेले आणि केवळ राजकीय गणितांवर भर देणाऱ्यांसाठी हा कौल आत्मपरीक्षणाचा संदेश देणारा ठरणार आहे। रविवारी जाहीर होणारा निकाल हा पिंपळनेरच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून शहर विकासाच्या अपेक्षा, जनतेचा विश्वास आणि लोकशाही मूल्ये यांची खरी परीक्षा या निकालातून दिसून येणार आहे। शांततेत आणि संयमाने या निर्णयाची वाट पाहत असलेले पिंपळनेरकर आता नव्या पहाटेची अपेक्षा व्यक्त करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर।